हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम सेट 15 म्हणजे जो तुमच्या बुकमध्ये आहे डिव्हिजनचा प्रॉब्लेम सेट, आपण तो सॉल्व करणार आहे. हे आपण आता सॉल्व करूयात. बघा, इथे मी 32चा टेबल इथे लिहून घेतला आहे. तुम्ही पण असं लिहून घ्यायचा साईडला आणि मग आपण डिव्हिजन सुरू करूयात. सो हे डिव्हिजनचं हे फॉर्ममध्ये लिहून घ्या, या फॉर्ममध्ये. आणि 32 आता बघा, 32नी 1ला डिवाईड होणार नाही, बरोबर. आपण दुसरा नंबर घेतला 2, तर 2ला सुद्धा डिवाईड होणार नाही. सो इथे एक आपण 0 घ्यायचा आहे आणि आपल्याला अजून एक 0 घ्यायला लागणार आहे इथे. आणि मग 128ला 32नी डिवाईड होईल. तर 128 किती आहे इथे? 32 4 128 आहे. सो आपण काय करायचं, डायरेक्ट इथे 32 4 128 लिहायचं इथे. सो हे काय आलं, 0 0 आलं. हा 4 खाली आला, बरोबर. आता परत 32 0 0. सो हे 4 काय आलं आहे आपलं, रिमाइंडर आलं आहे. तर आता आपण क्रॉस चेक मी तुम्हाला एकदा करून दाखवते इथे. कसं करायचं टू चेक, इथे पेन्सिलने करून दाखवते. टू चेक कसं करायचं चेक. आता मी 40ला 32नी मल्टिप्लाय करणार आणि त्याचा 4मध्ये आपण त्याच्यामध्ये ॲड करणार. सो 2 0 0, 2 4 8, बरोबर. हा 0 इथे आला. 3 0 0, 3 4 12, बरोबर आलं. सो आपण ह्याची ॲडिशन करू. 0 8 2 1 1280 आलं आणि रिमाइंडर किती आहे 4. सो ह्याच्यात आपण 4 ॲड केलं तर काय येतं आहे, 1284. म्हणजे आपलं हे आन्सर आलं आहे इथे. हे आपल्याला डिव्हिडंड, ठीक आहे, सॉरी हे डिव्हिडंड आहे, हे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. हे डिव्हिडंड, डिवायझर, कोशंट आणि रिमाइंडर. तर इथे लिहून घ्या, कोशंट, डिव्हिडंड, 32 काय आहे, डिवायझर, आणि हे काय आहे, रिमाइंडर, बरोबर. सो हे आपलं हे असं क्रॉस चेक केलं तर तुम्हाला कळेल की हे आपलं आन्सर आलेलं आहे ते बरोबर आहे. तर सेकंड सॉल्व करूयात आपण. 7चा टेबल मी इथे 6पर्यंत लिहून घेतला आहे. तर तुम्ही कॉपी करून घ्या. आणि आता 87चा टेबल 87नी आपण ह्याला या नंबरला डिवाईड करूयात. सो इथे बघा, आता 87नी 55ला तर डिवाईड होणार नाही, डायरेक्ट आपल्याला 3 नंबरने डिवाईड करायला लागेल. सो इथे 2 0 घ्यायला लागतील आपल्याला. आणि मग नंतर डायरेक्ट 558 म्हणजे हे 3 डिजिट नंबर आहे, त्याला आपल्याला 87नी डिवाईड करायला लागेल. सो इथे बघा, इथे त्याच्यापेक्षा स्मॉल किंवा त्याच्या सिमिलर कुठला नंबर आहे का. सो 87 इथे 6चा डायरेक्ट 522 आहे, बरोबर. 7चा केला तर नंबर जास्त येईल. सो 6चा आपण करून बघू. 6चा 522. आता इथे 8 - 2 इज 6, 5 - 2 इज 3 अँड 5 - 5 इज 0. सो हे 6 आपण खाली घ्यायचे, बरोबर. सो 366 नंबर मिळाला. तर इथे बघा, 87 4 348 आहे, ह्याच्या जवळ आहे ह्याच्या नंबर. सो 6 4 348 हे मायनस करूयात. आता 16 - 8 इथे म्हणजे किती राहणार आहे, 8 राहणार आहे. सो इथे आला 5, बरोबर. हे 5 - 4 इज 1 अँड 3 - 3 इज 0. सो रिमाइंडर आपली काय आली आहे, 18 आली आहे. कोशंट काय आला आहे, 64, बरोबर. तिथे लिहून घ्या तुम्ही असं खाली इथे, कोशंट इज इक्वल टू 64 अँड रिमाइंडर इज इक्वल टू 18. नेक्स्ट सॉल्व करूयात. आता आपल्याला 1207ला 27नी डिवाईड करायचं असं ते करू आपण. इथे बघा, आता 27 2 जरी डिजिट घेतले तरी हा डिजिट लहानच आहे 27पेक्षा, तो आपल्याला 3 डिजिट घ्यायला लागणार आहे. सो इथे बघा, 27 4 108 म्हणजे 128च्या जवळ आहे. त्याच्या पुढचं घेतलं तर काय होईल, हा नंबर मोठा होईल 135. आणि मग आपण ह्याच्यातनं तो मायनस करू शकणार नाही. मग ह्याच्यातनं जो नंबर मायनस होतो तोच नंबर घ्यायचा आणि एकदम जवळचा घ्यायचा आहे, ठीक आहे. सो 108 म्हणजे 27 4 108. सो हे किती राहतं आहे, 12. मग हा 7 खाली घेतला. परत आपल्याला काय करायला लागेल, 127 130पेक्षा लहानच आहे. सो परत 27 4 काय घ्यायला लागेल, 108. सो इथे 7 - 8 जाणार का, नाही जाणार. सो 17 - 8 किती होतं, 9. आणि इथे किती राहतात, 11. 11 - 10 इज 1. सो हे 19 काय आलं आहे, रिमाइंडर आलं आहे. आणि 44 काय आलं आहे, कोशंट आलं आहे, ठीक आहे. हे तुम्ही लिहून घ्या खाली. आता इथे बघा, पुढचा नंबर आहे 8543 डिवायडेड बाय 41. तर 41चा टेबल मी इथे लिहून घेतला आहे, तो आपण सॉल्व करू आता हा प्रॉब्लेम. टेबल बघा, हे टेबल बनवणं एकदम सोपं आहे. या 1नी
आता हे 1चं तर ठीक आहे, 41 1 जा 41 तुम्हाला माहिती आहे. मग 2नी ह्या 1ला मल्टिप्लाय करायचं, इथे लिहून घ्यायचं साईडला, बरोबर. 2 1 जा 2 आणि मग 2 4 जा 8 इथे लिहून घ्यायचं. तसंच 3नी करायचं, तसंच 4नी करायचं. ह्याच्याकरता कॅल्क्युलेटर करायची गरज नाही तुम्हाला, किंवा रफ वर्क करायची गरज नाही. 3 1 जा 3, 3 4 जा 12 पुढे येईल. 4 1 जा 4, 4 4 जा 16 पुढे येईल. ठीक आहे, सोपं आहे टेबल लिहिणं. आता आपण हे डिवाइड करून घेऊ. 8543 डिवायडेड बाय 41. आता इथे 41ने डिवाइड करताना इथे बघा 85 नंबर होऊ शकतो डिवाइड, बरोबर. सो 41 2 जा 82 आहे. सो आपण इथे डायरेक्ट घेऊयात. 41 2 जा 82. हा आधीचा 0 आपण आता लिहिणार नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिस हवी असेल त्याची तर लिहून घ्या तसा. सो 5 - 2 इज 3, 8 - 8 इज 0. आता आपल्याला कुठला नंबर घ्यायचा आहे खाली? पुढचा 4 नंबर घ्यायचा आहे आपल्याला खाली. पण आता इथे 34 आलं आहे. मग 34 41ने डिवाइड होईल का? नाही होणार. सो मग आपल्याला इथे 0 घ्यायला लागेल आणि मग हा 3 पण आपल्याला खाली घ्यायला लागेल, बरोबर. आता 343 41ने डिवाइड होईल नक्कीच. मग 343च्या जवळ इथे कुठला नंबर आहे बरं? बघा इथे 343 हा 369 आहे, म्हणजे हा मोठा आहे. म्हणजे आपल्याला 41 8 जा 328 घ्यायला लागेल. सो 41 8 जा 328 असा घ्यायला लागेल आपल्याला नंबर. सो हे 13 - 8 इज 5. हे मी आता हे सांगत बसणार नाही, हे आपण इथनं बॉरो करतोय एक, बरोबर. सो इथे किती झालं आहे? 3 राहिलं आहे. हे तुम्ही माइंडमध्ये ठेवायचं आहे. मग हे 3 - 2 इज 1 आणि 3 - 3 इज 0. सो रिमाइंडर काय येते आहे? 15 आणि कोशंट काय येत आहे? 208. नेक्स्ट सॉल्व करूयात. 43चं आपण टेबल मी असंच लिहून घेतलं आहे. 2 3 जा 6, 2 4 जा 8 असंच लिहून घ्यायचं आहे. 3 3 जा 9, 3 4 जा 12. ठीक आहे, सोपं आहे टेबल लिहायला. आता आपण हे डिव्हिजन करून घेऊ. आता इथे बघा परत 23ला डिवाइड होणार नाही 43ने. सो आपल्याला 3 डिजिट नंबर घ्यायला लागेल. तर 230 कशाच्या जवळ आहे? इथे बघा 230 215च्या, बरोबर. सो आपण हे लिहून घेऊ. 43 5 जा 215. सो 230मधनं 15 गेले किती राहणार आहे? तिथे 15 राहणार आहे. सो हे 5 आणि हे 1. आता आपल्याला काय घ्यायचं आहे खाली? 4 घ्यायचं आहे खाली. आता 154 डिवाइड होतील 43ने होतील. 154 कशा जवळ आहे बघा? 172 मोठा आहे जर 4 जा घेतलं तर. सो आपल्याला काय घ्यायला लागेल? 43 3 जा 129. सो 43 3 जा 129. सो इथे 14 - 9 किती होणार? इथे 5 होणार आहे. इथे 4 येणार आहेत. 4 - 2 इज 2 आणि 1 - 1 इज 0. सो हे 25 काय आलेलं आहे? रिमाइंडर. आणि क्वेश्चन कितीला आलेला आहे? 53. चला नेक्स्ट बघा. हा नंबर आहे, मोठा नंबर आहे, 5 डिजिट नंबर आहे. 56,741 आणि त्याला डिवाइड कशाने करायचं आहे? 26ने. तो 26चा टेबल मी लिहून घेतला इथे. आपण आता डिवाइड करूयात. हे तुम्ही एक्झाममध्ये पण असं केलं तर तुम्हाला खूप सोपं पडेल डिव्हिजन करायला. सो हे 26. सो आता इथे बघा 26नी 2 डिजिट नंबरला डिवाइड होऊ शकतं. किती होईल? 26 2 जा 52. सो 26 2 जा आपण 52 घेऊयात इथे. 56 - 52 इज 4. अगेन आपण आता काय घ्यायचं? इथे 7 खाली घ्यायचा. 47ला डिवाइड होतं का? होतं. कशाने होईल? 1ने होईल. 26 1 जा 26 घ्यायला लागेल. 7 - 6 इज 1, 4 - 2 इज 2. 21 राहिले. मग आपण पुढे काय घ्यायचं आहे? कुठला नंबर घ्यायचा आहे? 4 नंबर घ्यायचा आहे खाली. आता बघा 214 कुठल्या कशाच्या जवळ आहे? 26 8 जा 208. सो 26 8 जा 208. सो हे 14 - 8 इज 6. हे 0 0. आता कुठला नंबर राहिला आहे? 1 नंबर राहिला आहे घ्यायचा अजून. तो खाली घेऊयात. 61. आता 61 म्हणजे परत काय घ्यायला लागेल? 26 2 जा 52. कारण 3 जा घेतलं तर 78 मोठा नंबर आहे 61पेक्षा. सो 26 2 जा 52. 52. सो 61 - 52 इज 11 - 2 इज 9 आणि 5 - 5 इज 0. सो हे काय आलेलं आहे? 9 इज रिमाइंडर अँड 2182 इज क्वोशंट. आता पुढचे आपले वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व करूयात.
चला बघा, आपला नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम काय आहे. हाऊ मेनी आवर्स विल इट टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर. बरोबर, म्हणजे किती तास लागणार आहेत एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला. जर आपण 48 किलोमीटरच्या स्पीडनी गेलो तर 48 किलोमीटर एका तासात असं गेलं तर 336 किलोमीटर पार करायला आपल्याला किती वेळ लागणार. सो आपल्याला काय करायला लागेल, 336ला 48नी डिवाईड करायला लागेल. बरोबर. आणि ह्याचा एक फॉर्म्युलासुद्धा आहे, तो लिहून घ्या. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. सो आता हे आपण डिव्हिजन करूयात. 336 डिवायडेड बाय 48. बघा इथे मी टेबल लिहून घेतला आणि टेबल लिहिता लिहिताच मला आन्सरसुद्धा मिळालं आहे. 48 × 7 इज 336. तो आपण इथे काय करायचं आहे, डायरेक्ट 48 7 जा 336. सो 0 0 0. सो किती तास लागणार आहेत, 7 तास लागणार आहेत. टोटल 336 किलोमीटर अंतर पार करायला किती तास लागणार आहेत, 7 तास लागणार आहेत. सो आपण खाली फायनल आन्सर लिहून घेऊ. इट विल टेक 7 hours टू ट्रॅव्हल. ठीक आहे, हे आपलं वर्ड प्रॉब्लेममध्ये हे आन्सर लिहिणं कंपल्सरी असतं. सेकंड प्रॉब्लेम बघूयात. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, गिरिजा नीडेड 35 कार्टन्स टू पॅक 1400 बुक्स. देअर आर अन इक्वल नंबर ऑफ बुक्स इन एव्हरी कार्टन. हाऊ मेनी बुक्स डिड ची पॅक इन टू इच कार्टन. म्हणजे एक बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये तिला किती तिच्याकडे कार्टन आहेत, तिला 35 कार्टन्स लागणार आहेत. किती बुक तिला पॅक करायची त्याच्यात, 1400. पण प्रत्येक कार्टनमध्ये इक्वल नंबर ऑफ बुक्स आले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये सेम नंबरचे बुक्स आले पाहिजेत, एकाच्यात जास्त एकाच्यात कमी असं नाही. तर त्याकरता काय करायला लागेल आपल्याला, त्याकरता आपल्याला 1400ला कशाने डिवाईड करायला लागेल, 35नी. म्हणजे आपल्याला कळेल की प्रत्येक कार्टनमध्ये किती बुक्स येत आहेत ते आपल्याला कळेल. सो हे लिहून घ्या इथे डिव्हिजन. 1400 डिवायडेड बाय 35. चला हे डिवाइड करू. हे आपल्याला काय आता इथे 3 नंबर घ्यायला लागणार, कारण 2 नंबर घेतले तरी 35 डिवाइड होणार आहेत का, नाही होणार आहे. सो 35 4 जा 140. सो हे 0 0 0. आता इथे सोडून द्यायचं का, नाही. हा 0 एक राहिला आहे आपला, तो खाली घ्यायचा आणि 35 0 जा 0 असं करून घ्यायचं आणि मग तुमचा आन्सर संपवायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही 35 × 40 करता तेव्हा बरोबर तुमचं 1400 आन्सर मिळतं. सो खाली तुम्हाला आन्सरमध्ये काय लिहायला लागेल, शी पॅक्स 40 बुक्स इन ईच कार्टन. म्हणजे ईच कार्टनमध्ये किती बुक्स मावले, 40 बुक्स मावले. टोटल न म्हणजे टोटल 1400 किती कार्टन लागलं, 35 कार्टन्समध्ये प्रत्येक कार्टनमध्ये किती बुक्स आले, 40 बुक्स आले. फोर्थ क्वेश्चन. चला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. द कॉन्ट्रीब्युशन फॉर अ पिकनिक वॉज 65 रुपीज ईच. ऑल टुगेदर 2925 रुपीज वेअर कलेक्टेड. हाऊ मेनी हॅड पेड फॉर द पिकनिक. म्हणजे काय आहे, पिकनिकला जाणाऱ्या मुलांना 65 रुपीज कॉन्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे. तर तेवढे किती मुलं आहेत आपल्याला हे माहीत नाही आहे, पण एवढं कॉन्ट्रीब्युशन जमलं आहे. 2925 रुपीज कलेक्ट झालेत. तर मग ते किती मुलांनी दिलेत हे फाईंड करायला काय करायला लागेल आपल्याला, या नंबरला 65नी डिवाईड करायला लागेल. म्हणजे आपल्याला काय मिळेल की किती मुलांनी पे केले 65 रुपीज. सो आपण हे डिव्हिजन करूयात. मी 65चा टेबल इथे लिहून घेतला आहे. सो 2925 डिवायडेड बाय 65. आता इथे बघा 3 डिजिटच डायरेक्ट आपल्याला घ्यायला लागेल. 292 आपल्याला घ्यायला लागेल, कारण 2 डिजिट जरी घेतलं तरी 65 डिवाइड होईल का, 29 नाही होणार आहे. सो इथे 292च्या जवळ कुठला नंबर आहे बघा, 65 4 जा 260 आहे इथे बघा. सो 65 4 जा 260. सो हे 2 - 0 इज 2. 9 - 6 किती होणार इथे, 3 आणि 2 - 2 इज 0. मग हा 5 आपला खाली घ्यायचा राहिला आहे अजून, हा 5 खाली घेऊयात. आता बघा 65 5 जा किती आहे, 325 आहे. आपलं 325 आलं इथे. सो 65 5 जा 325. सो किती मुलांनी पे केलेत पैसे, 45 मुलांकडनं पैसे एवढे जमा झाले. सो ते आपण खाली लिहून घेऊयात. सो देअरफॉर 45% पेड फॉर द पिकनिक.
चला पुढचा क्वेश्चन बघूयात. विच नंबर ऑन बिंग मल्टिप्लाइड बाय 56 गिव्ज अ प्रॉडक्ट ऑफ 9688. म्हणजे काय विचारलं आहे की 56ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 9688 येईल. तर त्याच्यात आपल्याला काय करायला लागेल, या नंबरला 56नी डिवाइड करायला लागेल. आपण जे क्रॉस चेक कसं करत होतो तसं आपल्याला इथे करायचं आहे. म्हणजे हा नंबरने कुठल्या नंबरने ह्याला मल्टिप्लाय केलं तर हा नंबर येईल. तर ते आपण फाइंड करूया डिव्हिजननी. आता इथे बघा 56चा टेबल मी लिहून घेतला आहे. तर आपल्याला 96 म्हणजे 56 लहान आहे 96पेक्षा. सो ह्याच्यात हा नंबर इथे बघू कुठे येतो आहे. पण 56 टूजाच 112 येतो आहे. सो पहिलाच नंबर आपल्याला काय घ्यायला लागेल, 56 1 जा 56 घ्यायला लागेल. सो 56 1 जा 56. सो 6 - 6 इज 0 अँड 9 - 5 इज 4. तो किती आले खाली 4. आता आपल्याला कुठला नंबर घ्यायचा आहे खाली, 8 नंबर घ्यायचा आहे. सो इथे 8 घेऊ. आता हे काय आलं 408 आलं. तर 408च्या जवळ कुठला नंबर आहे, 392 आहे. 56 7 जा 392. सो हे घेऊयात 56 7 जा 392. सो 8 - 2 इज 6. इथे किती येणार आहे, 10 - 9 इज 1 अँड 3 - 3 इज 0. आता अजून एक 8 नंबर राहिला आहे आपला, बरोबर. तो आपण इथे घेऊयात खालती. 168 झालं. आता 168 बघा कुठे आहे, 56 3 जा 168 आहे. सो 173 आपला आन्सर आला आहे. 56 3 जा 168 म्हणजे हे किती राहिलं, रिमाइंडर किती आली 0 आणि क्वेश्चन किती आला 173. सो आन्सर आपलं काय आहे फायनल 173. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इफ 48 शीट्स आर रिक्वायर्ड फॉर मेकिंग 1 नोटबुक, हाऊ मेनी नोटबुक्स ॲट द मोस्ट विल 5880 शीट्स मेक अँड हाऊ मेनी शीट्स विल बी लेफ्ट ओव्हर. म्हणजे एवढे आपल्याकडे शीट्स म्हणजे काय, एवढे पेजेस आहेत समजा आणि त्या पेजेसमधून आपल्याला 48 पेजेसची एक नोटबुक बनवायची आहे. तर ह्या पेजेसमधून किती नोटबुक बनतील आणि किती उरतील, पेजेस किती उरतील हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो ते 48चा टेबल मी लिहून घेतला आहे. तर आपण आन्सर फाइंड करूयात. सो 5880 डिवायडेड बाय 48, बरोबर. सो आता 48 इथे किती येईल, पहिलेच 1 जा 48 येईल, बरोबर. कारण 58 मोठा आहे याच्या 48पेक्षा. सो 8 - 8 इज 0, 5 - 4 इज 1, 10 आला. आता आपण काय खाली घ्यायचं आहे, पुढचा नंबर 8 नंबर खाली घ्यायचा आहे. आता 108 इथे बघा कशाच्या जवळ आहे, 2च्या. म्हणजे 48 2 जा 96 येतं, त्याच्यानंतर डायरेक्ट 144 येतं आहे. सो इथे आपल्याला 2 घ्यायला लागेल. 48 2 जा 96. सो 8 - 6 इज 2 अँड 10 - 9 इज 1. सो हे 12 राहिलं. आता हा 0 राहिला आपला खाली घ्यायचा. सो हा 0 खाली घेऊ. हे किती आलं 120 आलं. म्हणजे परत आपल्याला काय घ्यायला लागेल, 48 2 जा 96च घ्यायला लागेल. सो 48 2 जा 96, कारण 48 3 जा 144 होतो आहे, मोठा नंबर होतो आहे. सो इथे अगेन 10 - 6 इज 4. इथे किती राहिले 11. 11 - 9 इज 2. सो 24. म्हणजे रिमाइंडर काय आली आहे 24. म्हणजे शीट्स किती उरलेत, पेजेस किती उरलेत, शीट्स किती उरलेत 24. आणि किती वह्या तयार झाल्या त्याच्या 122. सो फायनल आन्सर लिहून घ्या वर्डमध्ये. 122 नोटबुक्स कॅन बी मेड अँड किती पेजेस उरलेत 24 पेजेस, शीट्स आर लेफ्ट ओव्हर. 24 शीट्स लेफ्ट ओव्हर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, सोप्पा आहे एकदम. व्हॉट विल बी द क्वेश्चन बी वेन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज डिवायडेड बाय द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. म्हणजे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला कशाने डिवाइड करायचा आहे, स्मॉलेस्ट 4 डिजिटने. तर स्मॉलेस्ट 5 नंबर डिजिट आपण लिहून घेऊ आधी. काय आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर काय आहे, आपण नंबर वर्कमध्ये बघितलं आहे कसं फाइंड करायचं. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज 10000. हा स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आहे. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कुठला आहे, नंबर इज 1000. सो ह्या नंबर 1000ने आपल्याला कितीला डिवाइड करायचं आहे 10,000ला. सो हे डिवाइड करू आपण. इथे बघा आता इथे 1000 आहे, मग डायरेक्ट आपण इथे किती घेणार आहे 4 डिजिट घेणार आहे. सो 1000 1 जा 1000 1000, बरोबर.
सो हे किती आलं रिमेंड, इथे खाली 0 आलं आणि हा 0 एक खाली घेतला आपण. सो 1000 0 जा 0. सो हे किती आलं आहे, हे 0 आले. म्हणजे आपलं आन्सर काय आलं आहे, 10 आलं आहे. म्हणजे प्रश्न काय झाला, व्हॉट विल बी द कोशंट. तर कोशंट काय आलं आहे, 10 आलं आहे. सो इथे लिहून घ्या तुम्ही, कोशंट इज 10 आणि रिमाइंडर इज 0. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 15 आपला इथे संपला आहे. तर प्रॅक्टिस सेट 16मध्ये बघा सगळे मिक्स प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. थँक्यू.